तर डॉक्टर काय म्हणाले पाहिलंच ना, सुमतीला कुठलंही टेन्शन येऊ द्यायचं नाहीये आपलं. आणि वसीमबाई बाहेर गावी गेले, त्यामुळे पैशाची सोय नाही होणार 2 दिवसात. तू मी काय करू? काय करू? काय तूच करायचंस आता. बाबा, मी कुठून आणू पैसे? पैसे नको आणू बाई, त्या प्रमोदला जाऊन समजाव. सांग त्याला पैसे नाहीत आमच्याकडे म्हणा. बाबा काय बोलताय तुम्ही? बघ मनीषा, आत्ता हा एकच पर्याय. त्याला आपली परिस्थिती माहिती आहे. 15 लाख म्हणजे छोटी रक्कम नाही. तू तू बोल ना त्याच्याशी. बाबा फोन उचलत नाहीये तो माझे. अगं पण जाऊन भेट ना त्याला. जाऊन भेटू? जो माणूस तासन तास माझी वाट बघत उभा राहायचा, त्या माणसाला आता माझा चेहराही बघवत नाहीये आणि त्याला जाऊन भेटू म्हणताय तुम्ही? माझ्याशी वाद घालू नको. नाही, मी वाद नाही घालत आहे. प्रमोदने माझ्या नावावर कायमची फुली मारलीये. हिच्यामुळे वागतोय तो असं माझ्याशी. नाही 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 नाही, स्वतःच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करून असा भोळेपणाचा आव आणायचा नाही आता. माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माणसाला दुखावलंयस तू. तुला आता कळणार नाही माझं दुःख, पण जेव्हा ही वेळ तुझ्यावर येईल ना, त्यावेळी तुला कळेल. आणि ती वेळ लवकरच येईल. ज्याच्यावर तुझं मनापासून प्रेम असेल त्याच्याशी कधीच तुझं लग्न होणार नाही ताई. आणि लग्न झालंच तरी तू कधीच सुखी राहू शकणार नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुला भोगावं लागणार आहे, आणि हे लक्षात ठेवायचं. या मुलीला स्वतःशिवाय दुसरं काही दिसतच नाही. बाबा जाऊ दे. मुलींच्या चुकीची शिक्षा तुमच्या आईला कशी भोगावी लागते बघतेस ना तू. आज थोडक्यात निभावलंय, पण बाबा तिचा स्वभाव माहितीये ना तुला. जोपर्यंत पैशांची सोय होत नाही तोपर्यंत सतत हाच विचार तिला खात राहणार. बीपी वाढून जर का तिला काही होऊ देणार नाही मी आईला. पैशांची सोय होईल. मी वचन देते बाबा तुम्हाला. अचानक त्यांना फोन आला आणि त्या निघून गेल्या. काळजीत वाटत होत्या रे. काहीतरी झालं असणार नक्कीच. हो ना, तिच्या बिचारीच्या मागे नेहमी काही ना काहीतरी घनघन असते. खरंय. एक काम कर, त्या आल्या ना की मला कॉल कर. तोपर्यंत मी दर्शन घेऊन येतो. चालेल साहेब. साहेब हा हा, अरे हो. सुभेदार साहेब. कोण? मी पराग, वैदेही काटकर आहेत ना, त्यांचा मित्र मी. पराग? राईट राईट राईट. मी वैदेहीकडून नाव ऐकलंय तुमचं. मी पण तुमचं नाव त्यांच्याकडूनच ऐकलंय. ऍक्च्युली वैदेहींबद्दलच जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. काय सध्या जरा प्रॉब्लेम झालाय त्यांचा. हो, आता पण अचानक फोन आला आणि निघून गेल्या त्या. काय त्यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न मोडलंय ना, त्यामुळे सध्या त्यांच्या घरी फारच टेन्शन्स आहेत. तुम्हाला तर माहित असेलच ना. हो. आणि त्यात तिच्या बहिणीच्या सासरचे नुकसान भरपाई मागतायत. काय? 15 लाख रुपये. काय सांगताय? हो ना, सगळं पोलिसात गेलंय प्रकरण आता. मला यातलं काहीच माहित नाही हो. मलाही कळत नाही आता काय करावं. सुभेदार साहेब, तुमच्या नाशकात फार ओळखी आहेत असं ऐकलंय मी. जर तुम्ही काही करू शकलात तर
फार बरं होईल. म्हणजे काय, पोलीस त्यांच्या घरच्यांना विनाकारण त्रास देत आहेत. नाही नाही, असं कसं? मी कमिशनर साहेबांशी बोलतो ना, चांगल्या ओळखीचे आहेत माझे. ते नक्की काहीतरी करतील या प्रकरणात. हो, मला वाटलंच होतं तुम्हीच मला मदत कराल, म्हणून डायरेक्ट आलो मी तुमच्याकडे. नाही, बरं केलं तुम्ही. वैदेही ती हे सगळे डिटेल्स सांगितले नाहीत मला. त्यांना फोन करून विचारतो. अहो नाही, नको नको नको, त्यांना काही यातलं सांगू नका. काय झालं? कसं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, वैदेही फार स्वाभिमानी आहे. आणि अशी कोणाची मदत घेणं त्यांना नाही आवडत. हो, हे खरं आहे. काही हरकत नाही, मी बोलतो कमिशनर साहेबांशी. ते लोकल पोलीस स्टेशनला देतील बरोबर काय ते इन्स्ट्रक्शन. पण फक्त वैदेहींना यातलं काही सांगू नका, गडबड होईल. म्हणजे त्यांची चिडचिड होईल विनाकारण, बाकी काही नाही. नाही नाही, डोंट वरी, मी काहीच सांगणार नाही त्यांना. मी पण काही सांगणार नाही. मी पण त्यांच्या बाबांशी बोलून हे सगळं प्रकरण मिटवून टाकतो. सुभेदार साहेब, खरंच मनापासून थँक्स तुम्हाला. थँक्स तर मी म्हणायला हवं तुम्हाला. मला माहीतच नव्हतं हे प्रकरण इतकं सिरियस झालंय. मी आत्ता लगेच बोलतो कमिशनर साहेब. हो हो, द्या इकडे द्या फुलं. थँक्यू. सखी, कॉल खानविलकर साहेब. हॅलो खानविलकर साहेब. हो, मी मजेत. ऍक्च्युली एक काम होतं तुमच्याकडे. ताई, कुठून आणायचे 15 लाख? फार वेळही नाही आपल्याकडे. काय करायचं? माझं ठरलंय आलोक. हा एकच मार्ग आहे माझ्या समोर. हे काय? दुकानाची कागदपत्रे प्रमोदच्या घरच्यांना नेऊन देणार आहे मी. काय? त्यांना सांगणार आहे की दुकान विका आणि तुमचे पैसे तुम्हाला परत घ्या. त्यातनं काही पैसे उरलेच तर ते आम्हाला द्या. म्हणजे दुकान जाणार? दुसरा पर्याय नाहीये माझ्या समोर. ताई, तू एकदा विचार करावास परत. अगं, किती कष्टाने उभं केलंयस तू हे सगळं. आणि मला माहितीये ना, हे तुझ्यासाठी फक्त दुकान नाहीये, ते तू विकणार. माझ्या माणसांपेक्षा जास्त महत्वाचं नाहीये दुकान माझ्यासाठी. लोक दुकान परत उभं करता येईल, पण या टेन्शनमुळे आईला काही झालं. अगं ताई, दुकान गेलं तर घर कसं चालणार? आणि घरावर काढून ठेवलेलं एवढं मोठं कर्ज कसं फेडणार होत? ताई, दुकान गेलं ना तर घर जायला वेळ नाही लागणार. आलोक, मी जाऊन येते. तू घरात कोणाला काही बोलू नकोस. जय श्रीराम. पराग, तुम्ही माफ करा, अचानक असा न सांगता आलो मी.
आतमध्ये येऊ? या ना. वैदेही, तुमचा हा जो प्रॉब्लेम झालाय तो तो सोडवण्यात कसा सोडवायचा ते ठरवलंय मी. अहो पण ही दुकानाची कागदपत्र नेऊन देणार आहे मी नेमकरांना. दुकान कुठे विकायला निघालात मॅडम? त्या दुकानाच्या बळावरच आयुष्यभर बसून खायची स्वप्न बघतोय मी. दुकान विकायची काही गरज नाहीये. दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे पराग. पर्याय आहे. हेच दुकानाचे पेपर्स आहेत ना? हो. द्या माझ्याकडे. पराग अहो. हे काय पण तुमचं देवघर कुठे आहे? पराग तू मला जावं लागेल तिथे. इथे किचन मध्ये. रामराया, चूक झाली आमची, माफ कर. वैदेहीच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. माफी? कसं आहे, वैदेही जशा तुमच्याशी डायरेक्ट बोलतात तसं मला बोलायची सवय नाहीये ना. पण ना सध्या त्या फारच टेन्शन मध्ये आहेत, म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला. पण तुम्ही समजून घ्या बरं का त्यांना. आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास नाहीये असा अजिबात अर्थ नाहीये याचा. पराग तुम्ही काय बोलताय हे? रामराय, तुम्हाला यांना जे काही सांगायचंय ते सगळं मी समजावून सांगतो यांना. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही त्यांचं दुकान जाऊ देणार नाही हे पटवून देतो मी त्यांना. त्यांचं एका पैशाचंही नुकसान होणार नाही, व्यवस्था तुम्हीच केली हे अजून माहिती नाही हो त्यांना. वैदे, हे घ्या पेपर्स, ठेवून द्या पुन्हा. पराग, ह्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे माझ्या समोर? मी आहे ना. आता तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच म्हणून समजा. हे बघा, तुमची फाईल मला क्लोज करायची आहे आजच्या आज, आणि म्हणूनच दोन्ही पार्टींना इथं बोलवलंय. मॅटर सेटल करून टाका ना माझ्यासमोर इथं. हो पण आम्हाला सेटलमेंट करायची नाहीये. करावं लागेल. हो पण हो हे बघा, वरून ऑर्डर आहेत आम्हाला, आणि माझाही नाही इलाज आहे. एक मिनिट, वरून ऑर्डर म्हणजे? अहो समजून घ्या ना साहेब, कशाला उगाच प्रकरण ताणून धरताय? आणि तसंही लग्न ऑलरेडी मोडलंय ना तुमचं, आणि खर्च फक्त तुमचा नाही झाला, काटकरांचाही झालाय. हो, हे पहा, तुम्ही हे प्रकरण इथं सेटल नाही केलं तर हे प्रकरण कोर्टात जाईल, बरोबर? आणि तारखांवर तारखा पडत जातील. त्यापेक्षा मी म्हणतो एकमेकांची माफी मागा इथंच आणि संपून टाका विषय. सर, आम्ही यांची माफी मागायची? परत एकदा सांगतो, आम्हाला वरून ऑर्डर आहे. मागा माफी. तेही मागतील. आम्हाला माफ करा. तुम्ही हो, माफ करा आम्हाला. आम्ही तुमची माफी मागतो झाल्या प्रकाराबद्दल. हो म्हणजे असं काही घडेल याची कुणालाच कल्पना नव्हती. सॉरी. ठीक आहे, इथं सह्या करा दोन्ही पार्टी. कंप्लेंट मागे घेतली. धन्यवाद. येतो आम्ही.
माफ करा काटकर साहेब, तुम्हाला उगीच मी इथं रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये थांबवून घेतलं. नाही, काही हरकत नाही. तुम्ही तुमचं काम करत होतात साहेब. उलट मीच तुमचे आभार मानले पाहिजेत हे प्रकरण मिटवल्याबद्दल. अहो माझे कसले आभार मानताय, यांचे आभार माना. अहो साहेब, मला माहित नव्हतं हे कमिशनर साहेबांना ओळखतात ते. आणि तसंही अशी लोक ओळखीची असल्यावर तुम्हाला कसलं आलं टेन्शन, नाही का? काम साहिलचं आणि फायदा माझा. वा पराग शेठ, मानलं तुम्हाला. ए ताई, त्या परागकडे बघून असं वाटत नाही ना त्याच्या एवढ्या मोठ्या ओळखी असतील. हो ग, भारी येतो. माणसं जोडायची सवय ना त्यांना, म्हणून कदाचित कमिशनर साहेबांपर्यंत ओळख असेल. गाळणं दे. कमालच वाटते मला ताई. मलाही ना कल्पना नव्हती ग दिशा, पराग सरळ पोलिसांचीच ओळख काढतील. म्हणजे एक साधा मूर्ती विकणारा मुलगा, पण किती मोठी ओळख. ए ताई, मला अजूनही विश्वास नाही बसत आहे. पोलिसांनी त्यांच्या समोरच आम्हाला सगळं सांगितलंय. म्हणजे मग ताई, मोठ्या मोठ्या लोकांना जमलं नसतं इतकं मोठं काम केलंय त्यानं. आई म्हणते ना, प्रत्येक माणसाची श्रीमंती वेगळी असते. तेच खरंय. चल चहा देऊ त्यांना. हो. अरे यार, त्या परागचा कॉल का बरं नाही आलाय अजून? येईल रे. वैदेहीचं काही असलं ना की तू उगाच नको तेवढं टेन्शन घेतोस. अरे पण कमिशनर साहेबांनी कॉल केल्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय की नाही हे कळलंच नाहीये मला. अरे मग तू त्या परागला फोन करून बघ ना. आणि तो नेमका वैदेही बरोबर असेल तर. पराग, तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत खरंच. काका प्लीज, तुम्ही मला आहो जाऊ नका करू, आणि आभार तर अजिबात नका मानू. एवढं मोठं असं काहीच केलेलं नाहीये. नाही रे, असं नको म्हणूस. तू जी काही मदत केली आहेस ना, त्यामुळे खूप मोठं टेन्शन गेलंय आमचं. खरंय. आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा अर्थ नंतर तुम्हाला कळेलच काकू. आणि खरं सांगू का, मला खात्री होती की आमची वैदू या संकटावर नक्की मात करेल, कारण तिने शब्द दिला आणि पाळला नाही असं कधीच झालेलं नाही. आई, तुला काय झालं का? काय झालं? आयुष्य बर्बाद झालंय माझं. सगळी स्वप्न धुळीला मिळाली. आणि याचं तुम्हाला कोणाला काहीच नाहीये ना. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर आनंद साजरा करताय. ए, प्रवचन नाही ऐकायचंय मला आता तुझं. एकतर स्वतःच प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे आणि मग ते स्वतःच सॉल्व्ह करायचे आणि मग जगाला दाखवायचं की बघा आम्ही कसे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि इथे सगळे आहेत तू जाऊन दो करायला. आणि नेहमी हेच चालत आलंय. तू काय बोलतेस ग? तुझ्या सांगण्यावरून पुन्हा प्रमोदकडे गेलो होतो आपण. त्याच्या आधी जे काही झालं ते सगळं तू बघितलंयस आणि तरीही तुला अजूनही असं वाटतंय का की चूक माझीच होती? हो, कारण दोष तुझाच आहे. आणि आयुष्यभर मला हे वाटत राहणार आहे.